महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरामध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 65 किलो मांस आणि एक 4 चाकी वाहन जप्त केले आणि दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय। ही कारवाई रविवारी 15 फेब्रुवारीला दुपारी 2च्या सुमारास केलेली आहे। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय न्यायदंड संहिता 2023 चे कलम 325 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधल्या संबंधित कलमाने गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जफर अब्दुल मस्जिद गीते आणि शहबाज अब्दुल्ला मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। संशयितांकडून सुमारे 16,250 रुपये किमतीचे अंदाजे 65 किलो गोवंशीय मांस तसंच सुमारे 1 लाख रुपये किमतीची महिंद्रा जितो कंपनीची वाहन असा एकूण 1,16,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासामध्ये संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आलेली होती आणि ह्या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे हे करतायत। हिंदूंच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशीच घडलेल्या ह्या संवेदनशील स्वरूपाच्या घटनेनंतर काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। दरम्यान पोलीस कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं गोरक्षक शिरगाव चेकपोस्ट नाक्यावरती जमा झालेले होते। दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी गोरक्षकांकडून करण्यात आली। या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिलेला नाहीये।